चला आता काय बघतोय, जे मी तुम्हाला ग्राफ शिकवले, कोणकोणते ग्राफ शिकवले? स्ट्रेट लाईन साठी काय इक्वेशन आलं माझं? y जोड काय mx प्लस c. स्ट्रेट लाईन साठी काय होतं माझ्याजवळ? y जोड काय mx प्लस c. y बरोबर काय होतं तुमचा? mx प्लस c. कोणासाठी? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. नेक्स्ट, y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द x असेल तर काय म्हणला होता माझा? हायपरबोला बनणार आहे, बरोबर की नाही? जर मी म्हटलं असतं y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द x स्क्वेअर तरी पण काय म्हणला असता? हायपरबोलाच बनला असता ना? काय म्हणला असता? हायपरबोला. दिसतं नाही? जर मी म्हटलं असतं y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x स्क्वेअर तर काय म्हणला होता? पॅराबोला, बरोबर की नाही? काय म्हणला होता? पॅराबोला. आणि y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x रेज टू 1/2 रूट मध्ये आला तरी काय म्हटलं मी त्याला? पॅराबोलाच. आठवतंय का नाही? बस याच कोणत्या तरी इक्वेशन मध्ये तुम्हाला या गोष्टी दिसणार आहे. स्ट्रेट लाईन म्हटलं तर एक तर तुमचं असं येईल किंवा असं येईल किंवा जास्त असं बनेल. हायपरबोला म्हटलं तर तुमचं कसं बनणार आहे? असा. हायपरबोला म्हटलं तर एवढंच आहे, फक्त तो जास्त कर मध्ये येईल, जास्त याच्यामध्ये येईल. पॅराबोला बोललो तर तुमचं कसं? असायचं बनेल, रडायचं बनेल. असाच बनेल किंवा रडायचं बनणार. काय डाऊट आहे? किंवा जास्त असं काय बनेल? इकडं तोबाडा करेल किंवा इकडं तोबाडा करेल. रूट आला तर तिकडं तोबाडा करतो ना, स्क्वेअर आला तर खालीवर तोबाडा करतो. बस हेच ग्राफ कुठं मला फील करायचं. हे सगळे इक्वेशन मुद्दाम ठेवलेत जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे मी ग्राफ बनवून दाखवू शकतो. कोणाकोणामध्ये काय काय विचारतो क्वेश्चन मध्ये असंच असतो, ग्राफ विचारलं होतं. आता याच्यामध्ये काय विचारलं? जेव्हा पण मी कोणत्या दोन कॉम्पोनंट मध्ये काढत असेल बाकीच्यांना कॉन्स्टंट करावा लागतो. ग्राफ काढताना मला मी काय म्हटलं, जर मी कोणतं पण जर एक्स आणि वाय बाकी सगळे काय होतील? कॉन्स्टंट. मग इथं मी काय म्हटलं? पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मी एम म्हटलं. म्हणजेच काय रे? जी अँड एच काय केलं मी? कॉन्स्टंट. मी आता परत लिहित बसणार नाही, मी डायरेक्ट असं लिहिणार आहे. पोटेन्शियल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम. मग तुम्ही काय मी ग्राफ काढायला लागलो. पोटेन्शियल एनर्जी वर्सेस एम. पोटेन्शियल एनर्जी वर्सेस एम. मला सांगा कसं आहे? स्ट्रेट लाईन का काय? स्ट्रेट लाईन बनलं पाहिजे, कारण की पॉवर किती आहे? पॉवर किती आहे? 1 आहे. अरे काय राहतोय तू? 1 बनेल. नेक्स्ट मी असं म्हटलं असतं, पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द जी. तर काय म्हणणार तुम्ही? परतच बनेल ना? परत काय बनेल? स्ट्रेट लाईनच बनेल. का बरं स्ट्रेट लाईन बनणार? कारण की पॉवर किती आहे? 1 आहे. लास्ट घेऊया. काय मग? पोटेन्शियल एनर्जी वर्सेस, मी म्हटलं एच. पोटेन्शियल एनर्जी वर्सेस काय म्हटलं मी? एच. तर काय बनणार आहे? पोटेन्शियल एनर्जी वर्सेस एच. पोटेन्शियल एनर्जी वर्सेस एच कसं बनणार आहे? स्ट्रेट लाईनच बनणार आहे. काय डाऊट आहे? आता याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये थोडंसं ट्विस्ट करतो बघा. आता व्यवस्थित समजून येतं. एवढ्या पार्ट मध्ये होऊन जाईल पोटेन्शियल. मला काय काढायचंय? एच काढायचंय. म्हणून काढला पोटेन्शियल एनर्जी वर्स डिवायडेड बाय काय? एम जी होईल ना? पोटेन्शियल जी वर्सेस काय म्हणजे मी मला म्हटलं एच वर्सेस एम काढणार आहे. एच वर्सेस एम काढा. कसं झालं रे आता? एच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास झालं ना? म्हणजे कसं म्हणलं पाहिजे? हायपरबोला म्हणलं पाहिजे. हा कसं बनेल? हायपरबोला. कळालं काय? ग्राफ कशावरून कसं तयार करतोय मी? बाकीच्यांना काय करतो मी? कॉन्स्टंट कसं करतो. क्लिअर आहे? आता इथे या. इथं मी म्हटलं कायनेटिक एनर्जी वर्सेस व्ही स्क्वेअर. मी असं म्हटलं तर तुम्हाला काय कळालं? कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही स्क्वेअर आहे ना? म्हणजे कसं बनेल? कसं बनेल? कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही स्क्वेअर आहे. कसं बनेल तुमचं? कायनेटिक एनर्जी वर्सेस डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघा y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स स्क्वेअर असेल तर कसं बनेल? कसं बनेल? पॅराबोला बनेल. कसं बनेल? पॅराबोला बनेल. कळालं का? कसं म्हणला? पॅराबोला. जर मी म्हटलं असतं असं कायनेटिक एनर्जी वर्सेस रूट बी, असं बोललं असतं. फक्त व्ही, रूट व्ही नाही, फक्त व्ही बोललं असतं. आता प्रॉब्लेम झाला ना? नाही स्ट्रेट लाईन नाही बनणार ना? कायनेटिक एनर्जी इथं काय म्हणेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल झाला. डायरेक्टली असेल तर काय म्हणेल? स्ट्रेट लाईन म्हणेल. डायरेक्टली असेल तर कसं म्हणेल? स्ट्रेट लाईन. आता इथं समजेल. आता कसं काढलं आपण? कायनेटिक एनर्जी वर्सेस काय काढलं आपण? व्ही काढलं. कायनेटिक एनर्जी वर्सेस काय काढलं आपण? व्ही. पण आपलं काय पाहिजे?
व्ही स्क्वेअर पाहिजे. म्हणजेच मला काय करावं लागेल, कायनेटिक एनर्जी वर्सेस जर मी व्ही जर करत, कायनेटिक एनर्जी वर्सेस जर मी व्ही करत असेल तर कोणाला तरी रूट टाकावं लागेल. रूट टाकावं लागेल ना. रूट टाकलं म्हणजे कसं बनेल, रूट टाकलं म्हणजे कसं बनेल, पॅराबोला बनेल ना. रूट असेल तर कसं बनेल, पॅराबोला बनेल. पॅराबोला बनेल तर कसं बनेल, याचा काय म्हणजे तो बाडा कुठ करून जाईल असा. समजलं का नाही काय केलंय, कायनेटिक एनर्जी वर्सेस व्ही वर्सेस केलं. म्हणून जर डायरेक्टली म्हटलं तर काय होईल, सरळ लाईन. जेवढं व्ही स्क्वेअर वाढणार आहे तेवढं कायनेटिक एनर्जी वाढणार असा अर्थ होईल ना. जेवढं व्ही स्क्वेअर वाढणार, व्ही ने वाढणार आहे, व्ही वाढत असता तर काय म्हणला असता, पॅराबोला. व्ही स्क्वेअर वाढतोय म्हणून काय, जेवढं व्ही स्क्वेअर वाढणार तेवढंच काय नाही. याचा अर्थ काय होतो, वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. म्हणजे जेवढं एक्स वाढणार तेवढंच वाय वाढणार आहे. मग तुम्हाला काय, जेवढं व्ही स्क्वेअर वाढणार तेवढंच वाय वाढणार असं बोललं ना. जेवढं व्ही स्क्वेअर वाढणार तेवढंच काय होणार, कायनेटिक. म्हणून कसं म्हणला, स्ट्रेट लाईन बनला. कसं म्हणला, स्ट्रेट लाईन बनला. कळालं का. जर मी असं म्हटलं असतं, घ्यायचं मी असं म्हटलं, कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी स्क्वेअर. डायरेक्टली प्रोपोर्शनल ना. जेवढं पी वाढणार तेवढंच पी स्क्वेअर, हा सॉरी, पी स्क्वेअर जेवढं वाढणार तेवढंच कायनेटिक एनर्जी वाढणार. म्हणजे जेवढं वाढतं तेवढंच वाढतं. म्हणजे काय, स्ट्रेट लाईन का पॅराबोला, स्ट्रेट लाईन बनलं पाहिजे. कळालं का नाही. म्हणजे काय म्हटलं मी, कायनेटिक एनर्जी वर्सेस जर मी पी स्क्वेअर केला, इथं काय घेतलं मी, पी स्क्वेअर. कसं बनेल, स्ट्रेट लाईन बनेल. कसं म्हणला, स्ट्रेट लाईन. लॉजिक कळालं का. हा, जर मी काय म्हटलं असतं, कायनेटिक एनर्जी वर्सेस पी म्हटलं असतं, आता कसं केलं असतं, कसं केलं असतं तुम्ही, पॅराबोला. कोणाचं पी स्क्वेअर, मी असं इथं ठेवलं पी स्क्वेअर, तर माझं ग्राफ कसं बनेल, असं ना. कारण की आपल्याला माहिती आहे असं बनतो, ज्याच्या सोबत आहे त्याला मी करून घेतो. काय डाऊट आहे नाही याचं. बघा 2 मिनिटं, याच्यामध्ये 2 ग्राफ बनतील व्यवस्थित बघून घेशा. मी व्यवस्थित सांगतो मग तुम्हाला कळून जाईल. एक असा काढला, कायनेटिक एनर्जी वर्सेस पी. आता बघा, एकाला मी असं काढलं आणि एकाला असं काढलं, कोणता बरोबर असेल त्याच्यावर विचार करू फक्त. हे तर कळतंय ना. मला सांगा, कोणाचा रूट आहे, एक्सचा रूट आहे. कोणाचा रूट आहे, एक्सचा रूट असेल तर तो पाड तिकडे. पण इथं काय घेतलं मी, पी घेतलाय. जर मी इथं जर पी घेतला, मी असं व्यवस्थित समजा, कायनेटिक एनर्जी काय पी स्क्वेअर म्हणतो, बरोबर की नाही. हा, जर मी इथं पी घेतला तर रूट कोणाला लागेल, कायनेटिक एनर्जी लागेल ना. कोणाला लागेल, कायनेटिक एनर्जी. ज्याला रूट लागला त्याच्याकडे तो पाड करेल ना. कोणाला रूट लागला, एक्सला रूट लागला म्हणून तो पाड त्यांनी असं केलं. कोणाला रूट लागलाय, कायनेटिक एनर्जी, तो पाड कुठं राहील. म्हणजे कोणतं बरोबर आहे, हे लॉजिक कळालं का. हे ग्राफ कसं बनेल, हे लॉजिक कळालं. कोणता ग्राफ बनणार आहे, कोणता ग्राफ बनणार नाही. याच्यामध्ये हे ग्राफ बरोबर आहे का चुकीचं आहे, पटकन बघा. काय पाहिजे होतं मला, कायनेटिक एनर्जी. कोणाला रूट लागला, कायनेटिक एनर्जी लागला रूट. म्हणजे ग्राफ कसं बनलं पाहिजे होता, असं बनलं पाहिजे ना. कारण की मी इथं कायनेटिक एनर्जी घेतला. आता एक अजून क्वेश्चन म्हणतो, चांगला क्वेश्चन आठवला आता. हे लॉजिक कळालं का. हे ग्राफ कसं बनलं माझा, रॉंग बनला. आत्ता व्यवस्थित काय बोलतो मी, असं म्हटलं, रूट कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी. आता कसं ग्राफ बनेल, आता क्वेश्चन कळालं का. आता काय, रूट कायनेटिक एनर्जी, इथं कायनेटिक एनर्जी नाही, इथं काय रूट कायनेटिक एनर्जी. हा बोला, लाव डोकं. रूट कायनेटिक एनर्जी वर्सेस पी. हा, रूट कायनेटिक एनर्जी वर्सेस पी. जेवढं पी वाढणार तेवढा रूट मधला कायनेटिक एनर्जी वाढणार, असं बोलले ना ते. जेवढं पी वाढणार तेवढा रूट मधला कायनेटिक एनर्जी वाढणार. म्हणजेच कसं म्हणला, स्ट्रेट लाईन. कसं बनेल, स्ट्रेट लाईन. बघा, रूट कायनेटिक एनर्जी वर्सेस पी म्हणून स्ट्रेट लाईन बनला. कायनेटिक वर्सेस पी आहे, पॅराबोला बनला. कायनेटिक म्हणजे पी स्क्वेअर आहे, स्ट्रेट लाईन बनला. काय डाऊट आहे, समजलंय काय केलंय. डायरेक्टली असेल, जेवढं वाढणार आहे, जेवढं हा वाढतोय तेवढंच हा पण वाढतोय, म्हणून कसं बनला, स्ट्रेट लाईन. फॉर्म्युल्यामध्येच तसं होता म्हणून तसं ठेवला, आणि म्हणून कसं बनला माझं, स्ट्रेट लाईन. फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं चेंजेस केले आपण. जिथं पी स्क्वेअर होता तिथं काय घेतलं आपण, पी. कोणतं कॉम्पाउंड घेतलं, तर पी घेतलं नाही, तर पी स्क्वेअर आहे, इथं काय पी आहे. इथं जर मला पी ठेवायचं, कायनेटिक एनर्जी काय करेल मला, रूट घ्यायला. म्हणजेच काय, रूट तर घेतला नाही तर इथं घेतलं का आपण रूट. इथं रूट घेतला तर कसं बनेल, स्ट्रेट लाईन बनतंय. इथं रूट, इथं पी आणि इथं रूट घेतला तर कसं म्हणला, स्ट्रेट लाईन. इथं पी घेतला आणि इथं फक्त काय घेतलं, कायनेटिक. रूट नाही घेतला म्हणून कसं म्हणला, पॅराबोला. समजलं काय म्हणतो कसा. हा चला या इथं.
मी असं म्हटलं टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल. कसा ग्राफ बनेल आता कळलं पाहिजे. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल कसं म्हणलं पाहिजे. टी वर्सेस रूट एल बोललो. कसं बनेल पटकन. पॅराबोला बनेल का स्ट्रेट लाईन बनेल. स्ट्रेट लाईन बनेल ना. इथं काय जसा फॉर्म्युला मध्ये आहे तसं जर ठेवत असेल तर स्ट्रेट लाईन जाईल. जर आपण फॉर्म्युल्यामध्ये चेंज करत असेल तर मग पॅराबोला हायपरबोलाचा विचार करायला लागेल. जसा आहे तसाच आहे म्हणजे कसं म्हणला स्ट्रेट लाईन. आणि यालाच जर मी असं केलं असतं मग यालाच काय केलं असतं एल. आता काय म्हटलं असतं पॅराबोला. कोणाचा कुठं तोबाड राहील या साईड तोबाड राहील ना. आता याचा तोबाड असं का बरं नाही राहिलं कळालं ना. कारण की याला आपण रूट टाकलं तर आता कोणाचं रूट आहे असा आहे तर मी याला असं करून घेतला. काय डाऊट आहे. आता अजून क्वेश्चन व्यवस्थित ट्विस्ट करतो. व्यवस्थित कळालं काय. हा मी यालाच काय केलं असं केलं. कसा बनेल कसा बनेल कसा बनेल स्ट्रेट लाईन. कळालं का आता कसा बनेल स्ट्रेट लाईन. इथं टी स्क्वेअर केला इथं एल केला. दोन्ही ठिकाणी स्क्वेअर सुरू केलं गेलं म्हणून काय म्हणा जेवढं वाटतं तेवढंच वाढणार आहे. म्हणजे कसं म्हणलं माझा स्ट्रेट लाईन बनलं. कळालं का. अजून मी याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट करू. ग्राफ कसे बनवू शकतो आपण. टी स्क्वेअर झाला ओके. अजून मी जर म्हटलं असतं टी जी हा रूट जी कसं आहेत ते एकमेकांचे कसे आहेत. टी आणि जी कसे एकमेकांशी इनव्हर्सली ना. इनव्हर्सली असेल तर हायपरबोला बने. हे काय झालं टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. हे काय झालं तुमचा हे काय झालं तुमचा टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल गेला असं म्हणावं लागेल ना. रूट एल म्हणून तो तसा म्हणला पॅराबोला. इथं काय म्हणलं माझा अरे परत दोन्ही ठिकाणी सारखं सारखं वाटेल. दोन्ही ठिकाणी सारखं सारखं वाटेल. इथं रूट एल घेतलंय इथं फक्त काय घेतलं आपण एल घेतलं म्हणून आपलं कसं म्हणलं या पद्धतीने म्हणलं. कळालं का. हा बघा टी स्क्वेअर वर्सेस काय आर क्यूब. हा कसं बनेल स्ट्रेट लाईन बनेल ना. कसा बनेल स्ट्रेट लाईन बनेल. आता मी केलं टी वर्सेस आर क्यूब. तुम्हाला माहिती आहे टी स्क्वेअर वर्सेस आर क्यूब जर म्हटलं तर आपल्या जवळ इथं काय टी स्क्वेअर आहे. याला तर मी असं करणार ना टी इज इक्वल टू काय आर रेश टू किती 3/2. जेवढं टी वाढणार तेवढं आर बाय रूट 3/2 होणार आहे म्हणजे 1/2 आहे. म्हणजेच काय पॅराबोला बनणार आहे. पॅराबोला तोबाडा कुठं करून चालेल त्या साईडला तोबाड करून घेईन. तोबाडा असं करेन ना. तोबाडा असं करून जाईल. काय डाऊट आहे. जर मी याला असं केलं असतं इथं मला फक्त आर ठेवायचा आहे. आर ठेवायचा म्हणजे इथं काय करलं मी क्यूब रूट घेतला म्हणजे टी रेश टू 2/3 गेला. कसा बनेल स्ट्रेट लाईन बनेल. स्ट्रेट लाईन नाही बनणार कारण की स्ट्रेट लाईन कधी बनतं जेव्हा इथं दोन्ही हा इथं स्ट्रेट लाईन बनेल. इथं कसं बनेल स्ट्रेट लाईन सॉरी इथं कसं बनेल स्ट्रेट लाईन बनेल. जेवढं वाढतोय जेवढं इथं आर वाढतं. इथं चेंज केलं फक्त काय इथं आर क्यूब होता ना तो इथं मी क्यूब रूट घेऊन टाकला. दोन्ही ठिकाणी क्यूब रूट घेतला ना. दोन्ही ठिकाणी क्यूब रूट घेतला तर कसं बनेल स्ट्रेट लाईन बनेल. दोन्ही ठिकाणी क्यूब रूट घेतला तर काय म्हणजे स्ट्रेट लाईन बनेल. जर मी यालाच असं ठेवलं असतं आर क्यूब ठेवलं असतं आणि याला टी रेश टू 2/3 केलं असतं. आता आर क्यूब ठेवला आणि इथं टी रेश टू 2/3 ठेवला. आता कसं बनेल आता पॅराबोल बनेल. तोबाड कुठं राहील वरती तोबाड करून राहील. अरे तोबाड कुठं करून जाईल असं करून जाईल ना कारण की स्क्वेअर वाला राहील सॉरी 1/√3 वाला राहील. तोबाड असं केलं. चला समजलं का आता. एन वर्सेस काय होऊन जाईल एल. तर ग्राफ कसा बनेल पॅराबोला हायपरबोला हायपरबोला. एन वर्सेस रूट टी म्हटलं हा कुठं पहिल्या ह्याच्यात कुठं ह्याच्यात कुठं बनतो एल. एल खाली आहे
शाबास शाबास, नाइस क्वेश्चन. कहा से आते हैं? तुमचा जो क्वेश्चन मी ते पण करतो. चला विचार, चांगला क्वेश्चन आहे, कारण की बाकीच्या नंतर फायदा झाला. आता बनेल एन वर्सेस 1/L केला तर आता कसं बनेल? स्ट्रेट लाईन बनेल. एन वर्सेस 1/L केल्यामुळे माझं कसं बनला? स्ट्रेट लाईन. एन वर्सेस एल केला तर कसं बनला? हायपरबोला बनला. आता एन वर्सेस रूट टी कसा? एन वर्सेस रूट टी किती? एन वर्सेस रूट टी स्ट्रेट लाईन बनलं पाहिजे. एन वर्सेस टी पॅराबोला बनतो बाळा, इकडे करून जाईल. कळलं पाहिजे, प्रॅक्टिस करावं लागेल तुला. जर जसं फॉर्म्युला आहे तसेच कॉम्पोनंट घेऊन नाचायला लागले तर स्ट्रेट लाईन बने. जसा आहे तसं तसं बनले तर काय म्हणणार? स्ट्रेट लाईन बनेल. जसं की 2 मिनिटं सांगू देतो बघा. इथं जसा होता तसाच, याच्यामध्ये काही चेंज केलं का? नाही. म्हणून कसं म्हणलं? स्ट्रेट लाईन. हे बघा, कायनेटिक एनर्जी आणि व्ही स्क्वेअर मध्ये काढला, कायनेटिक एनर्जी आणि व्ही स्क्वेअर काढलं, म्हणून कसं म्हणला? स्ट्रेट लाईन. इथं बघा, कायनेटिक एनर्जी पी स्क्वेअर काढला, कसं म्हणला? स्ट्रेट लाईन. टी आणि रूट एल काढला तर कसं म्हणला? स्ट्रेट. जसं आहे तसं ते कॉम्पोनंट ऍज इट इज उचलत असेल तर काय म्हणेल? स्ट्रेट लाईन. इथं टी स्क्वेअर, इथं आर क्यूब, टी स्क्वेअर आर क्यूब, कसं म्हणला? स्ट्रेट लाईन. चेंज करत असेल तर विचार करावा लागेल. चेंज करत असेल तर विचार करावा लागेल. हा, सेम जर चेंज करत असेल तर स्ट्रेट लाईनच राहील. जसं या एक्झाम्पल कुठे घेतलं? इथं काय केलं? टी स्क्वेअर आहे, इथं काय करून घेतलं? क्यूब रूट घेतलं. इकडे पण क्यूब रूट, इकडे पण क्यूब रूट केला. याच्यामुळे काय झालं? इकडे आर झाला आणि इकडे काय झालं? 2/3 झाला. चेंज कसं केला आपण? सेम केला. सेम चेंज केला म्हणून कसं झाला? स्ट्रेट लाईन बनला. सेम चेंज होत असेल किंवा फॉर्म्युला जशा तसा उचलत असेल तर कसं बनेल? स्ट्रेट लाईन. जर डिनॉमिनेटर मध्ये येत असेल तर हायपरबोला. जसं डिनॉमिनेटर मध्ये हा कसा आला? कसं बनला? हायपरबोला. पण तोच डिनॉमिनेटर 1/L घेऊन चाललो तर कसं बनला? फॉर्म्युला जसा आहे तसाच घेतला ना. फॉर्म्युला मधला 1/L जसा जसा घेतला म्हणून कसं बनला? स्ट्रेट लाईन बनला. जर एन आणि टी बघा, एन आणि रूट टी घेतला असतं, एन आणि रूट टी घेतला असतं तर स्ट्रेट लाईन. एन आणि रूट टी घेतला असतं तर काय म्हणला असता? स्ट्रेट लाईन. एन आणि टी घेतलाय, काय घेतलाय? एन आणि टी घेतला. रूट टी घ्यायला पाहिजे होता. रूट टी घेतला असता तर स्ट्रेट लाईन बनला असता. फक्त काय घेतला? टी घेतला. तो बाड रूट टी वाला आला, रूट आला म्हणून कुठे जाणार आहे? कळालं का?